नमस्कार मित्रांनो, SMK स्टॉक मार्केटच्या एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण कमोडिटीबद्दल माहिती घेणार आहोत। कमोडिटी तुम्ही कसं ट्रेड करू शकता। संध्याकाळी 11:30 पर्यंत कमोडिटी चालू असतं, सकाळी 9ला ओपन होतं। जास्त मूवमेंट तुम्हाला 5 नंतर बघायला मिळतील। तुम्ही 5 नंतर तुमचा मोकळ्या वेळात तुम्ही कमोडिटी संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत ट्रेड करू शकता। मी तुम्हाला मिनी फ्युचर्सच्या बाबतीत सांगणार आहे, कारण की ऑप्शन्स ट्रेड करताना तुम्हाला ऑप्शनचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे। तुम्ही कमोडिटीमध्ये काम करत असताना तुम्हाला कमी पैशामध्ये तुम्हाला कसं काम करता येईल त्या फ्युचर्सची यादी तुमच्यासमोर दिसते। क्रूड ऑइल मिनी, सिल्वर MIC, नॅचरल गॅस मिनी आणि गोल्ड 10 ग्रॅमचा गोल्ड। ओके, तर ऑप्शन्स आणि फ्युचर्स याच्यामध्ये काय फरक असतो, तो फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला लॉट आणि त्याची प्राइस मिळते। ऑप्शन्समध्ये त्या फ्युचर्सच्या आधारावर ऑप्शनची प्राइस ठरलेली असते आणि ऑप्शनमध्ये टाइम डिके, डेल्टा, थीटा, गामा या सगळ्या गोष्टी येतात। हा एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे। मी तुम्हाला कुठेही इन्फ्लुएन्स करत नाही आहे की तुम्ही ट्रेडिंग कराच। हा तुम्हाला शिकण्यासाठी व्हिडिओ आहे की तुम्ही कसं कमोडिटीमध्ये ट्रेडिंग सुरू करू शकता। तर आपण गोल्ड 10 बघूया। गोल्ड 10ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाय आणि सेलचा ऑप्शन येतो, बरोबर आहे। बाय आणि सेलचा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, या ठिकाणी बायचं बटन दाबलं, तुम्ही एक लॉट क्लिक केला, या ठिकाणी तुम्हाला खाली दिसते की 7534 मध्ये फक्त तुम्हाला एक लॉट मिळणार आहे। म्हणजे 7,500 रुपयाचं कॅपिटल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही संध्याकाळी गोल्ड 10 ग्रॅम गोल्ड, कुठं दिसते 10 ग्रॅम, एक लॉट साईज आहे 10 ग्रॅम गोल्डची, या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ट्रेडिंग करू शकता। ₹1ला ₹1 मिळेल। म्हणजे 96,650 सुरू आहे गोल्ड आत्ता, ते 51 झालं की तुम्हाला ₹1 मिळेल आणि 49 झालं की ₹1 तुमचा जाईल। म्हणजे प्रॉफिट लॉस हा ₹1च्या एका टिकवरती होणार आहे। खूप सुंदर प्रकारे गोल्ड 10मध्ये काम करता येतं। मी तुम्हाला इन्फ्लुएन्स करत नाही, मी माझा एक चालू ट्रेड तुम्हाला गोल्ड 10मधला दाखवतोय। अगेन तुम्हाला मी सांगतोय की माझं हे ट्रेडिंग तुम्ही बघून त्याच्यावरती काम करू नका। हे तुम्हाला दिसतंय गोल्ड 10मध्ये 2160 रुपयाचं काय झालंय प्रॉफिट बुक केलं आहे। आपण बाय केलं होतं 94,327ला आणि 96,659ला तो आपला आपण SL लावला होता, तो हिट झालेला आहे। 2044 हा एक लॉस आहे, तो इथं बुक झाला आहे JSWचा। तर मित्रांनो, गोल्ड 10मध्ये ट्रेडिंग तुम्हाला करता येणार आहे फक्त 7,500 रुपयामध्ये। अगेन मी सांगतोय, तुम्हाला डिस्क्लेमर आहे, मी तुम्हाला फक्त शिकवतोय, कुठलाही इन्फ्लुएन्स करत नाही आहे तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी। पुढे जाऊया। तुम्हाला याच्यामध्ये वॉच लिस्टमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्ही हे 4 त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही आणि हे 4 मिनी फ्युचर्स ॲड करा। तुम्हाला बघता येईल की नॅचरल गॅस मिनीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर ₹1 तुम्हाला एक लॉट टाकला तुम्ही या ठिकाणी, ते ₹1ला ₹250 प्रॉफिट आणि ₹250 लॉस होणार आहे। एक लॉट साईज दिसते तुम्हाला 250 MMBTU, ठीक आहे। नॅचरल गॅस याच्यामध्ये मोजला जातो MMBTU मध्ये। तर तुम्हाला दिसते 283.40 आहे, 284.40 झाला की तुम्हाला ₹1 वाढेल तर ₹250 वाढतील। ₹250च्या पटीत तुम्हाला प्रॉफिट लॉस या ठिकाणी होऊ शकतो। म्हणजे टिक बाय टिक जर बघितलं तर ₹25चा टिक साधारण असेल या ठिकाणी। 29,000 रुपयेचा तुम्हाला काय लागतो कॅपिटल या ठिकाणी लावावं लागेल, तुम्हाला काम करता येईल। अंदाजे 20-22,000 18,000पासून 22-25,000पर्यंत तिथं कॅपिटल 30,000पर्यंत कॅपिटल तुम्हाला लागतो नॅचरल गॅस मिनी। ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, सिल्वर MIC। सिल्वर MIC 1 किलो चांदीचा लॉट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी बाय करायला गेलात, या ठिकाणी 1 किलो दिसतोय तुम्हाला। ओके, 15,340 रुपये। जनरली चांदीला तुम्हाला 15,000 ते 20,000 रुपये लागतील। एक्सपायरी जसं जशी जवळ येईल तसं तसं तुम्हाला प्रीमियम म्हणतोय मी, तुम्हाला तुमचं मार्जिन वाढेल। इथं प्रीमियमचा काही प्रश्नच येत नाही, कारण की डायरेक्टली तुम्ही फ्युचर बाय करताय। ₹1ला ₹1 चांदीमध्ये पण मिळेल। ओके, चांदी ₹1ने वाढली, तुम्हाला ₹1 प्रॉफिट होईल, ₹1 खाली आली चांदी ₹1 लॉस होईल। स्टॉप लॉस टार्गेट ठेवून तुम्ही सुंदर प्रकारे काम करू शकता। ओके, आता या ठिकाणी तुम्ही क्रूड ऑइल मिनीमध्ये गेलात तुम्ही। मिनीमध्ये तुम्हाला बाय करायचं आहे, एक लॉट टाकायचा आहे। या ठिकाणी एक लॉट टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल, 10 BBL म्हणजे 10 बॅरलचा एक लॉट आहे। तुम्हाला ₹1ला ₹10 प्रॉफिट, ₹1ला ₹10 लॉस होईल आणि 17,800 म्हणजे साधारण इथं पण तुम्हाला 17 ते 22-23,000पर्यंतचं मार्जिन लागतं। तुमच्याकडे जे अवेलेबल मार्जिन आहे आणि रिक्वायर्ड मार्जिन आहे हे तुम्ही बघून त्याच्यामध्ये काम करू शकता।
आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही बाईंगचं सांगितलं आम्हाला, याच्यामध्ये शॉर्ट सेलिंग देखील करता येतं का? डेफिनेटली शॉर्ट सेलिंग करता येतं. मी क्रूड ऑइलपासून सुरू करतो शॉर्ट सेलिंग दाखवायला. सेलचं बटन दाबलं, तुम्हाला ओके करायचं, इथं एक लॉट टाकायचा आहे, तेवढेच पैसे लागतील, पैसे वाढणार नाहीत. सेम अमाऊंटमध्ये बाय आणि सेम अमाऊंटमध्ये सेल तुम्हाला कमोडिटीमध्ये करता येतं सगळ्याच सेगमेंटमध्ये. या चारही गोल्ड, नॅचरल गॅस, सिल्वर आणि क्रूड हे जे तुम्हाला मी शॉर्ट फॉर्म ॲड करून दिले ते मिनी फ्युचर्स आहेत. ऑप्शन्सपेक्षा फ्युचर्समध्ये ट्रेड करा. इथं तुम्हाला टाईम डिके आणि बाकीच्या गोष्टी बघायची गरज नाही आहे. कॅरी फॉरवर्ड ठेवू शकता तुम्ही एक्सपायरीपर्यंत. ते एक्सपायरीपर्यंत कॅरी फॉरवर्ड तुम्हाला ठेवता येईल. थोडंसं मार्जिन लॉस प्रॉफिटवर डिपेंड आहे, ते तुम्हाला मी इन डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला कमोडिटीमध्ये ॲडवायझरी कोण देईल, की सर मला कोण सांगेल की कुठला कॉल घ्यायचा, बाय कुठला करायचा, सेल कुठला करायचा. एंजल ब्रोकिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये आहोत मित्रांनो आपण. तुमच्याकडे एंजल ब्रोकिंगचं अकाउंट अजूनही नसेल तर आम्हाला निश्चित संपर्क करा, आम्ही तुम्हाला अकाउंट काढून देण्यात मदत करू. ओके, आपण एज्युकेशनल पर्पज हा व्हिडिओ आहे, डिस्क्लेमर तुम्हाला मी पहिल्यांदाच दिलेला आहे. मित्रांनो तुम्ही इथं होमला क्लिक करायचं आहे आणि इथं रिसर्च रिकमेंडेशन नावाचा काय करायचा आहे, कॉलम शोधायचा आहे. सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर्सकडनं, RAsकडनं, रिसर्च ॲनालिस्टकडनं या ठिकाणी काय येत असतात, कॉल येत असतात. आता मी तुम्हाला कमोडिटीबद्दल बोलतो, तर कमोडिटीचेच कॉल आपण इथं समजून घेऊया. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, इथं तुम्हाला कमोडिटीला क्लिक करायचं आहे. कमोडिटीमध्ये +6 म्हणजे 6 कॅरी फॉरवर्डचे कॉल ओपन आहेत, दिसतंय तुम्हाला. सिल्वर MICचा कॉल आहे, क्रूड ऑइलचा कॉल आहे. सिल्वरचा मी कॉल ओपन करून तुम्हाला दाखवतो. काय सांगतं सिल्वरमध्ये की हा कॉल 37 मिनिट अपडेट केलेला आहे. काय सांगितलं यांनी, रिकमेंडेशन प्राईस सांगितलेली आहे, टार्गेट सांगितलेलं आहे आणि SL सांगितलेलं आहे. रिकमेंडेड तुम्हाला काय सांगितलेली आहे, रेंज सांगितलेली आहे. त्या रेंजमध्ये तुम्हाला सिल्वरला बाय करायचं आहे. आता हे बाईंग तुम्हाला कोण सांगते, सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्टकडनं. टार्गेट टॉप लॉस तुम्हाला या ठिकाणी येतात. हे बघून देखील तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला स्वतःला जर का चार्ट समजत असतील, टेक्निकल ॲनालिसिस येत असेल तर तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसचा उपयोग करा. तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येत नाही, तुम्हाला मार्केटच समजत नाही आहे, तर तुम्ही मला संपर्क करा. मी तुमचा फ्री ऑफ कॉस्ट कोर्स अवेलेबल करून देतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोर्स अवेलेबल करून देऊ. एंजल ब्रोकिंगकडनं तुम्हाला हा कोर्स मिळेल, ज्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक, इंडिकेटर्स हे सगळं शिकवलं जाईल. हे शिकून तुम्ही काम करू शकता. मित्रांनो पाठीमागं येतो परत एकदा, कुठले कॉल येतात कॅरी फॉरवर्डमध्ये, म्हणजे तुम्ही त्याला एक्सपायरीपर्यंत ठेवू शकता, टार्गेट अचीव होईपर्यंत, टॉप लॉस अचीव होईपर्यंत. त्याच्यानंतर इंट्राडेमध्ये येतो. इंट्राडेमध्ये पण तुम्हाला हे बघा 43 मिनिट आधी जो व्हिडिओ काढतोय आपण आत्ता, साधारण मी तुमचा 7:30 वाजता व्हिडिओ काढतोय, तर तुम्हाला दिसतोय की इथं 7:30 वाजतासुद्धा 1-2 तास आधीसुद्धा काही कॉल्स आलेले आहेत. संध्याकाळी 11:30पर्यंत चालू असतं हे मित्रांनो. ओके, आणि खाली तुम्हाला हाऊ टू ट्रेड इन कमोडिटी, तुम्हाला ट्रेडिंग करता येत नसेल कमोडिटीमध्ये तर हे 3 व्हिडिओ एकदा बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल की कमोडिटीमध्ये तुम्ही कसे ट्रेड करू शकता आणि ह्या रिसर्च रिकमेंडेशनचा वापर कसा करू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा मी जास्त वेळ घेत नाही. तुम्ही या ठिकाणी दिसताय की टॉप लॉस हिट झालेलं पण सांगतायत, टार्गेट अचीव झालेलं पण सांगतायत, सगळ्याच गोष्टी आहेत. ॲप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित बघा रिसर्च रिकमेंडेशनमध्ये जाऊन, आणि मी तुम्हाला या ठिकाणी वॉचलिस्टमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ही फ्युचर्सची यादी ॲड करून घ्या. ऑप्शन्समध्ये आता लगेच जाऊ नका. ऑप्शन्समध्ये जे कॉल येतात, कॉल घेऊ शकता ऑप्शनचे तुम्ही, टॉप लॉस लावून, टार्गेट लावून. रिसर्च रिकमेंडेशनमधले स्वतः करायचं असेल तर अभ्यास असणं गरजेचं आहे. आधी शिकण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. नक्की मला कॉल करा, मला व्हॉट्सअप करा, मला संपर्क करा, किंवा आमच्या टीमशी संपर्क करा. तुम्हाला आमची टीम देखील यामध्ये मदत करेल. तर कमोडिटीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. मी कंटिन्यू असे काही व्हिडिओज आता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.